त्या संसारात तरी काय अर्थ आहे? कोण म्हणतं बाप कठोर आहे? समाजाने केलं कठोर बापाला. सगळे म्हणतात बाप असा बाप तसा. लोकांनी आपल्याला बापाविषयी सांगून त्या बापाला यमदेव बनवला माऊली आपल्या डोळ्यात. पण नाही, तो बाप कठोर नाही. मी सांगते ना, ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत. आज माझे मामा जर बाहेरून उठून कामावर येऊन घरात येऊन बसले ना, आज प्रेमाने जवळ घेऊन बसवणार, तोंडावर हात फिरवणार, दमलंस का रे बाळा असं विचारणारा आज बाप शिल्लक राहिलेला नाही. आई आहे आज त्या पत्नीने असताना कोणाकडे बघायचं? ती पत्नी असताना तिचा पती गतप्राण झालेला आहे, तिला सोडून गेलेला आहे. आज माझ्या आजीने कोणाच्या तोंडाकडे बघायचं? आज आधार राहिला माझ्या आई वडिलांना, माझ्या आईला, मावशाला आणि माझ्या मामाला. आज कोणाचा आधार राहिला असेल तर तो फक्त माझ्या आजीचा आधार राहिला. पण तिला तिच्या पतीचा आधार नाही, मग कसा या संसाराला आधार भेटणार? अरे आई रडून दाखवते, पण बाप रडत नाही. बाप आयुष्यात फक्त 4 वेळा रडतो माऊली. ज्यावेळेस मुलीचं लग्न जमतं ना, त्यावेळेस तो बाप दिवस जेवत नाही. महिनाभर आधीच तो बाप इतका रडतो, पण तो कोणाला दाखवत नाही. शेतावर जातो, शेतावर जाऊन रडतो तो बाप, एकटाच रडतो. का? अरे त्या मुलीला मी लहानाचं मोठं केलं, तिला वाढवलं, आज ती म्हणजे मला सोडून जाणार. तो बाप रडतो. आणि दुसऱ्याला माझा बाप रडतो. ज्यावेळेस ती मुलगी लग्न करून जाते ना, त्यावेळेस माझा बाप रडतो. तिला वाढवलं, ती आपल्याला कायमची सोडून गेली. काय वाटत असेल त्या बापाला? आज समोर सुद्धा काही बाप बसलेले. ऐका, तिसऱ्याला बाप रडतो. ऐन तारुण्यात त्या मुलगी ती ज्यावेळेस विधवा होते ना, आता तिला टाकून दिली जाते. त्यावेळेस
लागून पळती रांडा पोरे
कंस चाणूर्यमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् तुकाराम तुकाराम सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्री संत चोखोबरायांचा. चोखोबर आपल्याला सांगतात आयुष्याचा दोरा तुटला का परत परत जॉईंट होत नाही. आज या ठिकाणी माझे बाबा, कोणाचे तरी वडील, कोणाचे तरी सासरे आज आपल्या आयुष्यातून निघून गेलेले आहेत आणि आज त्यांना खरी शांती भेटण्याचा आज दिवस आहे. तो म्हणजे आज माझ्या बाबांचं प्रथम पुण्यस्मरण. त्या निमित्ताने सगळे नातेवाईक प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी जमले. पण माझी सगळ्यांना हात जोडून कळकळून विनंती आहे का मंदिराच्या कट्ट्यावर बसलेले सगळे ना मंडप भरपूर मोठा आहे, सगळ्यांनी यायचं आणि इकडे येऊन बसायचं. बाकीचे पुढे सरका, मागून येणाऱ्या लोकांना जागा राहू द्या. पुढे सरका, चला उठा. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसहा परिहार देणं हे म्हणजे वक्त्याचं काय असतं, कर्तव्य असतं. तो म्हणजे असा की आज ज्यांच्यामुळं मी हे जग, हे विश्व पाहू शकले ते असणारे माझे आई वडील असतील. ज्यांच्यामुळं ह्या गादीवर उभी राहून कीर्तन करण्याची ताकद आज माझ्यात आली, हे बोलण्याचं आज कौशल्य माझ्यात आलं, ते असणारे माझे हरिभक्त परायण गुरुजी, हरिभक्त परायण शिवचरित्रकार निलेशजी महाराज बोरके यांच्यासाठी ज्यांची आज मला ताल शिरोमणी, तबला वादक म्हणून ज्यांची साथ लाभणार आहे ते आमच्या संस्थेचं वैभव. आता मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. आताशी ते 8वीला आहे. ते ताल शिरोमणी हरिभक्त परायण हर्षल महाराज शिंदे त्यांच्यासाठी एकच होता. त्यांच्या सोबत असलेले मृदुंग तालुनी ते असणारे हरिभक्त परायण समीर महाराज हुल्लवळे त्यांच्यासाठी सुद्धा एकच होता. गायनाचार्य म्हणून ज्यांची मला साथ लाभणार आहे ते असणारे माझे गुरुवर्य असतील, साई महाराज औटे असतील, त्यांच्यासोबत श्रद्धाताई शिंगोटे असतील. सर्वांचे आभार मानते. माझ्या बाबांच्या चरणी मी नतमस्तक होते, आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते, गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. कीर्तन करण्यासाठी सगळ्यांची गरज असते, तशी साऊंड सिस्टीमची ही अतिशय गरज असते आणि ती पुरवणारे म्हणजे मामाच. त्यांचा काही विषय नाही. पीटी वादक म्हणून जे प्रत्येक कीर्तनात मला साथ देतात ते असणारे आपल्या गावचे वैभव हरिभक्त परायण सुदाम बाबा शिंदे त्यांच्यासाठी सुद्धा एकच जोरदार. तसं सांगायला गेलं ना,
3 ते 4 असे आधारस्तंभ लाभले. आमची संस्था त्या आधारस्तंभावरून सटकू शकत नाही. ते असणारे म्हणजे सुधा बाबा शिंदे असतील, बबन बाबा शिंदे असतील, त्यांच्यासोबत माझे मामा असतील, आपले पीटर मामा असतील आणि आमचा मनोज दादा असेल. एवढ्या सगळ्यांची आमच्या संस्थेला साथ लाभली, एवढ्या सगळ्यांचा आधार आमच्या संस्थेला भेटला. त्यामुळे आमच्या संस्थेला काही टेन्शन नाही. ते झाले आपल्या बाहेरचे, पण गावात ज्यांची मूळ साथ लाभली ते आमच्या बदगी गावचे सरपंच असतील, माननीय श्री प्रणित सर शिंगोटे, बाबाजी बाबा शिंगोटे असतील, राजाराम सर शिंगोटे असतील. त्यांचे सर्वांचे जे मी नतमस्तक होते, सर्वांचे आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. चोखोबरे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, तुटला आयुष्याचा दोरा, केर वावगा पसारा. चोखोबरे सांगतात, एकदा का आयुष्याचा दोरा तुटला का परत तो जॉईंट होत नाही. एकदा आयुष्याचा दोरा तुटला अख्खा संसार पसारा होतो. कारण का तो दोरा म्हणजे कोण असतो, तर तो आपला बाप असतो. ऐका, चोखोबरे आपल्याला सांगतात, टाकून पाळती रांडा दोरे आणि ती होती पाठ मोरे. आणि एकदा का सगळ्या आयुष्याचा पसारा झाला का आपलं कोणीही कोणाचं राहत नाही. आपल्या ह्या विश्वात तसं म्हणायला गेलं तर कोणीच नाही. सगळ्याला माहिती आहे, जन्माला येताना माणूस एकटाच येतो आणि जाताना सुद्धा एकटाच जातो. कोणी सोबत कोणाला घेऊनही येत नाही आणि कोणाला सोबत घेऊनही जात नाही. चोखोबरे आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, अवघे सुखाचे सांगात कोणी कामाने अंती. सगळं म्हणतात सगळं सुखाचं, सगळं सुखाचं, पण सुखाचं काहीही नाही माऊली. अंतःकाळ जवळ आला तो येतो पण घेऊनही जातो, पण आपल्या कामाला मात्र कोणी येत नाही. आणि शेवटच्या चरणात चोखोबरे आपल्याला सांगतात, चोखा म्हणे खजित खोर, माझे माझे म्हणती घर. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाची फजिती झाली माऊली. प्रत्येक जण म्हणते हे घर माझं, हे घर माझं. कोण म्हणते हे घर माझं सांगा, आणि कशावरून ते घर तुमचं नाही. हे घर तुमचं नाही. आता हा जन्म तुम्हाला ना तोपर्यंत तुमचं घर. एकदा का तुम्ही गेले ना, तुमच्या पुढच्या पिढीला नाही गेले. ते गेले का तो काय येतो, माणसाला घेऊनही जातो, आपण मात्र त्याचा विचार करत नाही. अंतःकाळ जवळ आला तो काळ घेऊन जातो आणि वरती घेऊन गेल्यावर तो काळ एक पहिला वर्ग असा आहे का देवाला आणावंच लागतं. दुसरा वर्ग असा आहे संत
असेल. मला मोठं जंगल होतं. जंगलामध्ये सिमेंटचं तळ होतं. तळ्याला कडेने चौकून तटबंदी केलेली होती आणि मध्यभागी गेट होता. गेटच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड होता. एका तिथे तहानलेला व्यक्ती आला. मालकरी होते महाराज. तहानलेला व्यक्ती होता तो आला. त्याने सांगितलं का हा गेट उघडा, मला खूप तहान लागली आणि जर मी पाणी नाही पिलो तर माझी जाण्याची शक्यता आहे. तो म्हटला हे तळ मिलिटरीचे, ह्या तळ्याच्या आत मात्र तू जाऊ शकत नाही. म्हणे काही लोक मी असाही मारणारच आहे आणि तसाही मारणारच आहे, पण मला काय करू दे आतमध्ये जाऊ द्या. तो सिक्युरिटी गार्ड म्हणला अरे याच्या आतमध्ये जर गेला पावला पावलाला बॉम्ब लावलेले आणि एखादा बॉम्ब जर फुटला माझी नोकरी जाईल आणि सगळं तिथे सारा सत्यानाश होईल. तो मला काहीही मी असाही जाणार आणि तसाही जाणार, मला जाऊ द्या आणि पाणी पिऊ द्या. शेवट तो कंटाळला. तो म्हणला पाणी पाजण्यासारखं पुण्य दुसरं नाही. त्याने गेट खोलला आणि आतमध्ये पाऊल टाकायच्या आधी सांगितलं काय कर, तुला आतमध्ये तर मी जाऊन देतोय पण ह्या घराची हत्या करायला लागली पाहिजे नाही असं सांगितलं. तो आतमध्ये गेलाय की पाणी पिलाय की आणि परत रिटर्न आलाय. आता रिटर्न आला आणि मग सायनर वाजला. तो म्हणला तू जाऊन पाणी पिऊन आला आणि मग सायनर वाजला. सगळ्या मिलिटरीचे तिथं मिलिटरी मॅन तिथं जवळ आले आणि सिक्युरिटी गार्डला म्हणजे तुझी नोकरी आता गेली. म्हणजे पण एवढं सांग का आतमध्ये कोण गेलता. ते म्हणले हे काय हा मालकरी कोण. म्हणजे आतमध्ये गेलता, आपण जागोजागी बॉम्ब लावले, हा माणूस रिटर्न आला कसं काय. तुम्हाला सांगू का आत्ताच पाऊस पडला. पाऊस पडायच्या आत माझ्या आधी कोणतरी आतमध्ये गेलो होतं आणि आतमध्ये गेलो होतं त्याचे पावलाचे ठसे उमटले होते आणि त्याच पावलाच्या ठस्यांवर मी काय झालं पुन्हा आतमध्ये गेलो आणि पुन्हा रिटर्न आलो. म्हणजे मार्ग इतका महत्वाचा आहे. आपण संतांच्या मार्गाने गेलो आपल्या जीवनाचं निश्चित कल्याण मिळालं. स्वइच्छेने येतात आणि जीवाला यावंच लागतं. काय यावं लागतं त्याला 3 कारण. पहिलं वासना, दुसरं पाप आणि तिसरं कर्म. पाप, वासना आणि कर्म हे 3 कारण आहेत. का जीवाला यावंच लागतं. जे कर्म आपण करतो ते कर्म आपल्याला त्या जन्मी फेडावं लागतं. का केले कर्म होती. भंडारा घालण्यासाठी त्याने अनेक दिवसांपासून काही मोहरा होत्या, त्या मोहरा जमा करून 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 त्याने त्याच्या छडीमध्ये साठवून ठेवल्या होत्या. आणि त्याने सांगितलं किराणा स्टोरवाल्या दुकानवाल्याला सांगितलं का माझा भंडारा घालायचा आहे. त्या दुकानदाराने सगळं नियोजन केलं. तुम्ही
तुम्ही कसं आपलं जेवणाचं माईक सिस्टीम सगळं नियोजन केलं तसं त्यांनी भंडारा घालण्यासाठी सगळं नियोजन केलं. भंडारा घातला. जवळ 20-21 लाख खर्च आला मोलच्याला. भंडारा घातला. तो किराणा स्टोअर वाला बाबांकडे आला. बाबांना म्हणाला, बाबा तुम्ही म्हटले होते की भंडारा घाल, जो काही खर्च होईल तो माझा आहे, पैशांची काळजी तू करू नको. बाबा म्हणले, हो ना, म्हटलं होतं ना मी. मग म्हणले, बाबा आता भंडारा सुद्धा घालून झाला, सगळं व्यवस्थित झालं बाबा, अख्खा कार्यक्रम पार पडला. मी सगळं साहित्य माझ्या दुकानातून नेलं आणि आपला भंडारा पूर्ण केला बाबा. मग बाबाला म्हणले, बाबा आता माझ्या पेमेंटची वेळ आली. बाबा म्हटले, हो ना, देणार मी तुला तुझं पेमेंट, देणार मी तुला तुझे पैसे. बाबांनी शेजारी बसलेल्या पट्या शिष्याला सांगितलं, बाळा जा आणि आतून आपली ती छडी आण. बाळ गेला आणि ती छडी घेऊन आला. ती छडी आणली. त्या बाबाने झाकण खोललं आणि छडीतून मोहरा खाली होती. तो बाबा मोहरा खाली होताना लागले आणि मोहरा खाली गळायच्या ऐवजी त्याच्यातून माती गळायला लागली. बाबांना माहित होतं का ह्याच्यातल्या मोहरा कुठे गेल्या. तो पटशिष्य बघायला लागला आणि त्याच्यातून माती खाली गळायला लागली. समोर बसलेला किराणा स्टोअर वाला सुद्धा बघायला लागला. का बाबा म्हटले, तुला पैसे देतो आणि या छडीतून तर काय गळते, माती गळते. तो किराणा स्टोअर वाला म्हणतो, बाबा तुम्ही तर माझं दिवाळं काढलं, मला म्हणले काहीही हो तुझे पैसे मी देणार आणि तू भंडारा घाल, अख्खा खर्च मी करतो, माझा खर्च. आणि बाबा आता तुमच्याकडे द्यायला पैसे नाही, पण गुरु होते ते ऐका, त्यांना माहित होतं की ह्या छडीतल्या मोहरा गेल्या कुठं, पण ते बाबा काहीच बोलले नाही. असा तो किराणा स्टोअर वाला बोलला, बाबांना अपमान सहन झाला नाही. बाबा गंगेत गेले आणि गंगेत जाऊन बाबांनी प्राण सोडले. काही दिवसांनी त्या पटशिष्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याला मुलगा झाला आणि मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला. मोठा झाल्यानंतर 10 वर्षाचा झाला. 10 वर्षाचा झाला आणि अत्यंत आजाराने तो व्यापन झाला. त्याला जास्त आजार यायला लागला. रक्ताच्या उलट्या, हिवता, खूप आजार व्हायचा त्याला. बाबाकडे तो मग त्याने सांगितलं, त्याच्या बापाने धन दौलत गाडी बंगला सगळं विकलं, पण त्याचा आजार मात्र गेला नाही. तो मुलगा म्हणला, बाबा तुम्ही एक काम करा, माझा भंडारा घाला. जर तुम्ही भंडारा घातला ना तर मी बरा होईल. बापाने म्हणावं, बाळा अरे तुझ्या आजारासाठी मी सगळा खर्च केला, मी गाडी बंगला धन दौलत सगळं विकलं आणि आता तुझा भंडारा घालायला माझ्याकडे पैसे शिल्लक नाही. तो म्हणला, बाबा तुम्ही काहीही करा, खर्च करा, नाहीतर बरोबर उसने आणा, पण बाबा तुम्ही भंडारा घाला. त्या बापाने कर्ज काढलं आणि भंडारा घातला. भंडारा घातल्यानंतर तो मुलगा म्हणतो, आता तुमच्या लक्षात आलं की मी कोण आहे? मी तुमचा मुलगा नाही. ज्याच्या तुम्ही मोहरा चोरल्या होता, त्याला तुम्ही अपमान सहन करायला लागला होता, ते तुमचे गुरु होते ना, मीच तुमच्या पोटी जन्म घेतलाय. म्हणजे जे कर्म आपण ज्या जन्मी करतो, जिथं करतो, ते कर्म आपल्याला तिथंच फेडावं लागतं. मी पण अजून पाहिलेला नाही, तुम्ही नसं पाहिलं तर पाहून घ्या, काहीच ज्ञान असेल. भगवान गडावर भगवान बाबा राहायचे. राहत असताना त्यांच्याकडे काही विद्यार्थी शिकायला होते. आमच्या गुरुकडे जसे आम्ही सगळे बाळोबा शिकतो, असे त्यांच्याकडे सुद्धा काही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी होते. त्याच्यातले 4 ते 5 विद्यार्थी अत्यंत जवळचे होते. आता ते बाबा काय करायचे, पूर्वी बाजरी ठेवण्यासाठी कणगी असायची. आता जुन्या लोकांना माहित असेल, नवीन लोकांना काही माहिती नाही. ती कणगी असायची आणि बाबा एका लग्नाला गेल्यावर काय 1 तोळ सोनं द्यायचे. असे दिवसातून बाबा 3 लग्न करायचे आणि 3 लग्नाला गेले का दिवसात किती तोळे सोनं भेटायचं? 3 तोळ सोनं भेटायचं. ते बाबा घरी यायचे. घरी आल्यानंतर सोनं घ्यायचे आणि त्या कणगीमध्ये ठेवायचे. त्यातला एक विद्यार्थी असा होता, रोज थोडं सोनं घ्यायचा, आपल्या बॅगेत पेटीत ठेवायचा, रोज थोडं घ्यायचा, पेटीत ठेवायचा. एक दिवस असा झाला, बाबा बाहेर गेले होते आणि काही विद्यार्थी आतमध्ये बसले होते. तो बाबांच्या रूममध्ये आला, कणगीतलं सर्व सोनं नाणं घेतलं, त्याच्या पेटीत भरलं आणि तो पळून गेला. बाबा घरी आले. घरी आल्यानंतर बाकीचे विद्यार्थी पळत गेले, धावत गेले आणि बाबांना सांगितलं, बाबा अहो आपल्याकडे जो विद्यार्थी शिकत होता ना,
त्याने काय केलं, आपलं अख्खं सोनं नाणं घेतलं आणि तो पळून गेला. बाबा म्हणले जाऊ दे, ज्याचे कर्म त्याच्यापाशी, ज्याचे कर्म त्याला भोगावेच लागतात. काही दिवसांनंतर बाबांना बातमी आली की भगवान गणावर एक खोंड झालाय. आता खोंड म्हणजे काय, तर एक बैल बारका गोरा, ते म्हणले जन्माला आलाय. मग म्हणले हो का. बाबांना सांगितलं बाबा याच्यात नवल नाही, तो पूर्ण काळा आहे आणि त्याच्या कपाळावर एक सफेद टिपका आहे असं सांगितलं. बाबा म्हणले अरे तो बैल नाही, जो आपलं सोनं नाणं घेऊन पळून गेलता ना, तो जन्माला आलाय. शेवट त्या बैलाने तिथंच काम केलं, आयुष्यभर तिथंच राहिला आणि मरणही त्याला तिथंच आलं. जे कर्म आपण तिथं करतो ते कर्म आपल्याला तिथं फेडावं लागतं. तिसरा वर्ग मी तुम्हाला सांगेन वासना. वासना असते माणसाची. एखादा माणूस जाताना समजा त्याची कशावर वासना पडली ना, तर तो त्याच जन्माला का. जड भरत राजा जंगलात तपस्या करत असताना एक हरणी होती. तिच्या पोटाला खालून तिच्या पिल्लाने धरलं होतं प्या आणि मागे तिच्या वाघ लागला होता. तिच्या मागे वाघ लागला होता. समोर नदी होती. काय करावं, नदीवरून झेप घेतली आणि पुढे तिचं पिल्लू पडलं. त्या वाघाने पिल्लाचा नाही विचार केला, तो वाघ त्या हरणीच्याच मागे पळाला. हरणी पुढे गेली आणि त्या हरणीचं पिल्लू तिथंच राहिलं. त्या जडभरत राजाने बघितलं, तो तिच्या जवळ गेला आणि गेल्यानंतर त्या पिल्लाला उचललं आणि घेऊन आला. जडभरत राजा तिथं असताना रोज तपस्या करायचा. शेजारी बसलेल्या त्या हरणीच्या पाठसाचाच विचार करायचा. तपस्या करीत असला तरी त्या पाठसाचाच विचार करायचा, त्याला कोणी घेऊन तर नाही जाणार ना. शेवट जडभरत राजाचा अंतःकाळ जवळ आला आणि अंतःकाळी जाता जाता जडभरत राजाने नाव घेतलं, त्या हरणीच्या पाठसाचंच नाव घेतलं. एक गुरु होते, त्यांच्याकडे सुद्धा विद्यार्थी शिकायला होते आणि 4 विद्यार्थी त्यांच्या पट्टे शिष्य अत्यंत जवळचे, अत्यंत लाडके. त्याने सांगितलं, जवळ घेतलं त्या 4 विद्यार्थ्यांना. गुरुजी मध्ये बसले, कडेने त्या विद्यार्थ्यांना बसवलं आणि सांगितलं, बाळांनो ज्यावेळेस मी जाईन ना, तुम्ही ज्यावेळेस मला अग्नी डाग देशाल ना, त्यावेळेस पखवाजांचा आवाज जर झाला तर समजायचं मला मुक्ती भेटली. आणि समजा जर पखवाजांचा आवाज झाला नाही तर समजायचं मी इथंच, माझा आत्मा इथंच काय करतोय, तर पडतोय. काही दिवस गेले, बाबांचा अंतःकाळ जवळ आला आणि बाबा गेले. ही गोष्ट फक्त या चौघांनाच माहित होती, ही गोष्ट बाकी कोणाला माहित नव्हती. बाबांचा अंतःकाळ जवळ आला आणि बाबा गेले. बाबा गेल्यानंतर अग्निडाग दिला आणि ते 4 जण फक्त पखवाजाचा आवाज ऐकण्यासाठी बाबांना अग्निडागही दिला, पण पखवाजाचा आवाज झाला नाही. ते विद्यार्थी म्हणले, शांत बसा, कोणाला काय म्हणू नका. त्यांना काय वाटलं, गुरुजी खोटच बोलत गेले. पण काही दिवसांनी गुरुजींचा मित्र घरी आला आणि गुरुजींचा मित्र घरी आल्यानंतर त्याने विचारलं, कुठे गेले गुरुजी? मुलांनी सांगितलं, तुम्हाला माहित नाही, गुरुजी गेले. ते म्हणले, हो कुठे गेले? ते म्हणले, अहो गुरुजी गेले. ते म्हणले, गेले तर कुठे गेले? ते म्हणले, गुरुजी देवाघरी गेले. म्हणले, हो का? म्हणले, पण गुरुजींनी जाताना आम्हाला चौघांना ती गोष्ट सांगितली होती. गुरुजींचे मित्र म्हणले, काय सांगितली होती? ते म्हणले, गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेस मी जाईन ना, त्यावेळेस पखवाजाचा आवाज झाला तर समजायचं मला काय झालं, मुक्ती भेटली.
पण जर पकवानाचा आवाज झाला नाही तर मला मुक्ती भेटली नाही, माझा आत्मा इथंच तडफडतो. ते गुरुजींचे मित्र म्हणले तुमचे गुरुजी ज्यावेळेस गेले त्यावेळेस कुठे होते? ते म्हणले ह्या कॉटवर होते. म्हणले त्यांनी सरळ झोपलेले, पालथी झोपलेले का कोणत्या कुशीवर झोपलेले? म्हणले त्यांनी डाव्या कुशीवर झोपले. ते म्हणले समोर काय आहे? ते म्हणले खिडकी. म्हणले ही खिडकी उघडी होती का बंद होती? ते म्हणले उघडी होती. ते म्हणले खिडकीच्या बाहेर काय आहे? ते म्हणले बोराचं झाड आहे. मग गुरुजींच्या जागेवर ते गुरुजींचे मित्र झोपले. त्यांनी खिडकीतून सरळ बाहेर डोकावलं. तिथं बोराचं झाड होतं. त्या झाडाला एक असं मस्त एकच फळ होतं. लय नाही, एकच फळ, एकच बोराचं फळ होतं. गुरुजी म्हणले तुमचे गुरुजी मला सापडले. म्हणले कुठं? म्हणले ते बोराचं फळ इकडे तोडून आणलं. ते विद्यार्थी गेले, बोराचं फळ तोडून आणलं आणि बोराचं फळ त्यांनी ते फोडलं. फोडल्यानंतर त्याच्यातून एक आळे निघली. ती आळे तडफडून गेली आणि मग पप्पादांचा गडगडाट झाला. गुरुजी जाताना गुरुजींची वासना कशावर पडली होती? त्या बोरावर वासना पडलेली. ज्याच्यावर वासना पडते तोच पुढचा जन्म आपल्याला. या विश्वामध्ये दोन गोष्टी आपल्याला नाही मावल्या. एक म्हणजे धन आणि एक म्हणजे मृत्यू. मृत्यू काळाचे धन तुझे काळाचे धन तुझे जगामध्ये दोन गोष्टी आपल्या नाही. एक म्हणजे धन, एक म्हणजे मृत्यू. मी धन थोडक्यात सांगताय का? धन आपलं नाही मागली. आपण कितीही कमवलं ना, जाताना ते धन आपण सोबत घेऊन जाणार आहे का? जाणार आहे का? सांगा, बोलत चला, जाणार आहे का? ते धन आपण सोबत घेऊन जाणार नाही. येताना एकटेच आलो. मी तुम्हाला कीर्तन सुरू झालं तेव्हा सांगितलं, येताना एकटेच आलो आणि जाताना सुद्धा आपण एकटेच जाणार. आणि आल्यानंतर आपण नुसतं धनाच्या मागे लागतो. धन कितीही आपण काही वेळेस घालवायचा प्रयत्न केला तर ते जात नाही आणि काही वेळेस घ्यायचा प्रयत्न केला तर ते येत नाही. ऐका, एक दाम्पत्य होतं, खूप सोनं नाणं होतं, खूप सोनं नाणं. ब्राह्मण घराण्यातले होते, खूप धन होतं त्यांच्याकडे. त्यांनी विचार केला आपण गेल्यानंतर आपल्याला आपत्ती नाही आणि आपण गेल्यानंतर हे धन असंच पडणार. हे धनाचं होणार काय? आपण जाताना एकटेच जाणार. हे धन थोडी ना आपण घेऊन जाणार. त्याने विचार केला हे धन देऊन टाकावं. देवा तरी कोणला? मग त्यांच्या डोक्यात आलं राजाला हे धन द्यावं. पण राजा आपल्याकडनं धन घेणार नाही म्हणून त्याने डोकं लावलं. राजाच्या मुकुटाला त्याने जाऊन लाथ मारली. राजाचं मुकुट खाली पडलं. त्याला वाटलं आता राजाला राग येईल आणि राजा आपलं धन घेऊन जाईल. पण परिणाम असा झाला, राजाच्या मुकुटातून काय निघला? साप निघला. त्याचं धन गेलं नाही म्हणजे राजाने त्याला अजून धन दिलं. म्हणजे धन आपण कितीही घालवायचा प्रयत्न केला, धन जात नाही. दुसरं म्हणजे मृत्यू. मृत्यू आपला नाही. तो काळ फक्त घाबरला कोणाला? जगद्गुरु तुकोबरायाला घाबरला. आपल्या सामान्यांना तो काळ घाबरत नाही. तो काळ येतो, येऊनही जातो. Rana
काय ते सगळं त्यांचं चाललं ते सगळं कधीच नामस्मरण केलेलं नव्हतं. ते किती दिवसापासून तो यम बघत होता. त्याने सांगितलं, यमाच्या दूतांना सांगितलं, जा आणि त्या चौघांना घेऊन ये. त्यांच्या हातावर यायची वेळ आली. यमाचे दूत निघाले आणि नेमकी नामदेव महाराजांची दिंडी समोर आली. नामदेव महाराजांची दिंडी आली आणि ते चौघ म्हणले, अख्खा आयुष्यभर आपण त्या दारू गुटखा याच्यातच घालवले, एक दिवस तरी आपण दिंडीत जायला हवं असं म्हणले. गेले दिंडीत आणि ते यम आले आणि ते त्या चौघांच्या जवळ गेले. ते चौघांच्या जवळ गेल्यानंतर असा आगीचा भडका व्हायचा आणि ते यमाला मागे फेकायचे. ते पुन्हा जवळ गेले, पुन्हा आगीचा भडका व्हायचा आणि ते मागे फेकायचे. आणि ते परत गेले यमाच्या दूताकडे, यमाकडे गेले. यमाला सांगितलं, आम्ही त्याला आणू शकत नाही. त्याच्या जवळ गेलं का आगाचा भडका होतो आणि आगाचा भडका झाला तर ते आम्हाला काय करतात, मागे फेकतात. म्हणजे आपण काय का आपला नसतो. नका जाऊ दया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ दया गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यावा गिरते फिरल्या भोवती, गिरते फिरल्या भोवती. नका जाऊ दया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ दया गावा नामधारकाच्या शिवा. यमाने त्यांना सांगितलं, त्या गावात काय, गावात नामदेव महाराज आहे, त्या गावात काही गावाचे शिवा सुद्धा जाऊ नका. तसा तो काळ कोणाचा विचार करत नाही. ऐका, 2009 ची घटना आहे महाराज. मायकल जॅक्सन नावाचा डान्सर, त्याने त्याच्यासोबत 12 डॉक्टर असायचे आणि त्याने देवाला चॅलेंज केलं. देवाच्या मालकाला चॅलेंज केलं होतं, काय तर मी तुझी मदत देवाची नाही, फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने मी 150 आयुष्य जगू शकतो असं सांगितलं होतं. ऐका, काही काळ आला, त्याने जवळजवळ 10 ते 12 वेळा त्याच्या तोंडाची सर्जरी केली होती महाराज. कशासाठी? सुंदर दिसण्यासाठी. पण किती गेलं तर तो काळ आहे. 50व्या वर्षी काळ आला आणि घेऊनही गेला. कारण त्याने चॅलेंज कोणाला केलं होतं? देवाला केलं. काळाची उडी पडेल बदेवा, काळाची उडी पडेल बदेवा, सुनावेला देवा माया बाप, सुनावेला देवा माया बाप. काळाची तो काळ कुणालाही घाबरत नाही. आता तुम्हालाही मनुष्य देह आहे, मलाही मनुष्य देह प्राप्त झालाय, माझ्या बाबांना सुद्धा मनुष्य देह प्राप्त झाला होता. ऐका, नामदेव चोखोबारायांना सुद्धा मनुष्य देह प्राप्त झाला होता. चोखोबाराय भिंतीचं काम करायचे आणि एक दिवस भिंतीचं काम करत असताना भिंत कोसळली आणि चोखोबारायांच्या अंगावर पडली आणि चोखोबारायांचा मृत्यू झाला. सगळे संत मांदी आले, त्या ठिकाणी आले. मुक्ताई ज्ञानोबराय, निवृत्ती दादा, सोपा काका सगळे आले आणि धाय मोकळून रडायला लागले. मुक्ताई रडायला लागली, देव सुद्धा रडायला लागला, तो जगाचा मालक सुद्धा रडायला लागला. मुक्ताईने विचारलं, देवा तुम्ही का रडता? देव म्हणले, अगं मुक्ताई, अगं माझा चोखा गेला ना गं. तिने सांगितलं, देवा तुम्ही तर देव आहे ना, तुम्ही आणू शकता ना परत आपल्या चोखोबारायांना? देवाने सांगितलं, अभंगाचं प्रथम चरण. तुला विषाचा गोरा, तुला विषाचा गोरा गोरा, तुला विषाचा गोरा, गोरा तुला
एकदा सगळ्यांनी हात वरती करा आणि प्रेमाने कीर्तन करा. विठोबा यांच्यापेक्षा अतूट नातं हे जगात तुम्हाला सापडणार नाही. आज मी माझ्या आईला माझ्या मावशीला विचारलं ना, आई
एकदा घराचं छप्पर आणि घराचा मधला खांबा गेला तर त्या घराला काही अर्थ राहत नाही माऊली. घराला अर्थ नाही म्हणजे जीवनाचा बाप गेला तर त्या जगण्याला त्या संसारात तरी काय अर्थ आहे? कोण म्हणतं बाप कठोर आहे? समाजाने केलं कठोर बापाला. सगळे म्हणतात बाप असा बाप तसा. लोकांनी आपल्याला बापाविषयी सांगून त्या बापाला यमदेव बनवला माऊली आपल्या डोळ्यात. पण नाही, तो बाप कठोर नाही. मी सांगते ना, ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत. आज माझे मामा जर बाहेरून उठून कामावर येऊन घरात येऊन बसले ना, आज प्रेमाने जवळ घेऊन बसवणार, तोंडावर हात फिरवणार, दमलंस का रे बाळा असं विचारणारा आज बाप शिल्लक राहिलेला नाही. आई आहे आज त्या पत्नीने असताना कोणाकडे बघायचं? ती पत्नी असताना तिचा पती गतप्राण झालेला आहे, तिला सोडून गेलेला आहे. आज माझ्या आजीने कोणाच्या तोंडाकडे बघायचं? आज आधार राहिला माझ्या आई वडिलांना, माझ्या आईला, मावशाला आणि माझ्या मामाला. आज कोणाचा आधार राहिला असेल तर तो फक्त माझ्या आजीचा आधार राहिला. पण तिला तिच्या पतीचा आधार नाही, मग कसा या संसाराला आधार भेटणार? अरे आई रडून दाखवते पण बाप रडत नाही. बाप आयुष्यात फक्त 4 वेळा रडतो माऊली. ज्यावेळेस मुलीचं लग्न संपतं ना त्यावेळेस तो बाप दिवस जेवत नाही. महिनाभर आधीच तो बाप इतका रडतो पण तो कोणाला दाखवत नाही. शेतावर जातो, शेतावर जाऊन रडतो तो बाप, एकटाच रडतो. का? अरे त्या मुलीला मी लहानाचं मोठं केलं, तिला वाढवलं, आज ती म्हणजे मला सोडून आला. तो बाप रडतो. आणि दुसऱ्याला माझा बाप रडतो. ज्यावेळेस ती मुलगी लग्न करून जाते ना त्यावेळेस माझा बाप रडतो. तिला वाढवलं, ती आपल्याला कायमची सोडून गेली. काय वाटत असेल त्या बापाला? आज समोर सुद्धा काही बाप बसलेले. ऐका, तिसऱ्यांदा बाप रडतो. ऐन तारुण्यात त्या मुलगी ती ज्यावेळेस विधवा होते ना, अथवा तिला टाकून दिली जाते त्यावेळेस तो बाप रडतो. आणि चौथ्यांदा माझा बाप रडतो. ज्या मुलाला आपण लहानाचं मोठं करतो, जीवाचं रान करतो, त्याचं पाणी करतो आणि त्या मुलाला आपण वाढवतो, शेवट अंतकाळाच्या वेळेस तोच मुलगा आपल्याला अरेकारीची भाषा करतो ना त्यावेळेस बाप रडतो. ऐका, आई रडून दाखवते पण बाप रडत नाही. आईकडे अश्रूचे घाट असतात आणि बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून दाखवते पण सांत्वन मात्र त्या बापाला करावं लागतं. बाप विचार करतो, जर माझी पत्नी रडते आणि ती रडते, तिला फक्त माझा आधार आहे, आणि जर मीही रडलो तर तिचा तोही आधार राहणार नाही असा विचार बाप करतो. एका मुलगी ज्यावेळेस लग्न करून जाते, लग्न करून त्यावेळेस ती आई गळ्यात पडून रडते त्या मुलीच्या. पण तो बाप रडत नाही. तो मंडपाच्या पाठीमागच्या साईडला जातो आणि खांबाला धरतो. ती मुलगी बापाला मागे जाते, गचून मिठी मारते त्या बापाला आणि धाय पकडून रडते. का? अरे बापाचं आणि मुलीचं अतूट नातं, हा विश्वास तुम्हाला हे नातं सोडून दुसरं नातं पाहायला नाही. हो, ऐका, त्याला एक मुलगी ना तो भाग्यवान आहे, त्याला 2 मुली ना तो डबल भाग्यवान आहे. जगाच्या पाठीवर ज्याला मुलीच मुली आहे ना त्याच्यासारखं पुण्यवान आहे जगात कोणी. ऐका, मी अवश्य सांगते तुम्हाला. ऐका, मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही तुम्ही भजन करा, मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही तुम्ही तीर्थयात्रेला जा, मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही तुम्ही देवळात जाऊन बसा. पण रोज आई वडिलांचं दर्शन घेत जा, एवढं मी तुम्हाला आयुष्य सांगेन. कारण जगामध्ये 4 देव आहेत. पहिला देव सूर्यनारायण, दुसरा देव चंद्र आणि तिसरा देव म्हणजे आपल्या आई वडिलांकडे. आणि आज या कुटुंबातून तो बाप निघून गेले. बाप करी बाप करी
कितीही त्या फोटो समोर जाऊन रडले ना माऊली, तो बाप पुन्हा कधीच येत नाही, कधीच. काही तो बाप जोपर्यंत असतो ना, किंमत नाही कळत त्या बापाची. शोभती काय म्हणाला, वस्तुस्थिती आहे. अरे तो 70 वर्षाचा बाप असतो ना, गुरे घेऊन रानात जातो चरायला. बैल सरत असताना दुसऱ्याच्या बांधावर जातो. बाप इथं बसलेला असतो ना, दुसऱ्याच्या बांधावर बैल चरत असेल तो बाप बघतो, इकडून आवाज देतो, तर तो 4 पायाचा बैल 70 वर्षाच्या बापाचे हात मारून रिटर्न फिरतो, पण पुढचा गोळा नाही फिरत. काही ठिकाणी हे शोभांतिक आहे. अरे बाप गेला ना, त्या बैलाला कळतं आता आपला मालक गेला, आपलं सगळं संपलं. पण पोटचा गोळा तो बैल हाकायला पडतो, पण पोटचा गोळा नाही फिरत मालक. काही ठिकाणी शोभांतिक आहे, पण आज मी भाग्य समजते. आज काही ठिकाणी आई वडील गेले ना, दशकिऱ्याला त्यांना अंत्यविधी करायला सुद्धा यायला टाइम नाही भेटत. पण आज माझ्या मामाने अंत्यविधीपासून तर प्रथम पुण्यस्मरणापर्यंत कार्य माझ्या मामाने पार पाडलं. माझे बाबा जरी आज स्वर्गात असले ना, माझे बाबा आज विचार करतात असंच एक रत्न पुढच्या जन्मी माझा हाच रत्न माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. आज खरी मुक्ती भेटण्याचा दिवस आहे, आणि आज माझ्या बाबांना मुक्ती भेटणारच. एक सांगते मी, ऐका. जोपर्यंत माझे बाबा होते ना, मी त्याच वेळेस संस्थेत गेले होते. माझ्या आईने बाबाला सांगितलं, माझी एकच इच्छा होती, बाबांसमोर माझं कीर्तन झालं पाहिजे. पण नाही, जोपर्यंत बाबा होते ना, कीर्तन भरपूर झाली, पण बाबांसमोर नाही करू भेटलं ना. आज मी माझं भाग्य समजते. माझ्या मामाची पुण्य आहे, माझ्या मावशीची पुण्य आहे का आज माझ्या बाबाच्या वरच्या श्रद्धाला आज मला कीर्तन करायला भेटलं. आज माझे बाबा, आज माझ्या बाबावरून मला बघते काय, माझी नात आज माझ्या प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन करते. बाबा सुद्धा आज तिथे रडत असणार, अवश्य रडत असणार. एकदा का बाप नावाची गादी आणि आई नावाची मुक्ती गेली ना, जीवनाला अर्थ नाही राहिला. नुसती उशीत असून काही फायदा नाही ना. गादी नसली तर तुम्ही भुईवर झोपणार का? आणि ती गादी आज निघून गेलेली. ऐका, मुलगी जेव्हा माहेरला येते ना, माहेरला दारात पाऊल ठेवते, तिच्या पैजांचा आवाज येतो. शेजारी बसलेल्या नातवांना बाप सांगतो, बाळा आत्ते आली वगैरे. दारात जाऊन ते लेकरं पळत जातात. जाऊन बघतात तर काय, खरंच आत्ते आलेली असते. आत्तीच्या हातातल्या पिशव्या आणतात, येऊन बापाला दाखवतात. म्हणतात, बाबा तुम्हाला कसं काय माहिती बरं आत्ते आली? खरोखरच आत्ते आली हो बाबा. बाप म्हणतो, अरे मुलगी आहे ती माझी, जन्म दिला ना आम्ही तिला, बाप आहे मी तिचा बाप. आणि त्या पैजांच्या आवाजावरून तो बाप ओळखतो कोण आहे, मुलगी आहे. मुलगी जवळ येते. आजारी असतो ना तो बाप, जागेवर असतो. मुलगी बापाच्या जवळ येते, बापासोबत बसते, बापासोबत 4 गोष्टी प्रेमाच्या बोलते. आईला आवाज येतो, आई कडक पाणी तापवू ग. माझ्या बाबांना आज मी अंघोळ घालते, आज आम्ही लेकी माझ्या बाबांना अंघोळ घालतो. अशी ती मुलगी, त्या मुली बापाला आतमध्ये आईला आवाज देऊन सांगतात. आई कडक पाणी तापवते, चुलीवरचा पाण्याचा टोप धरते आणि बाहेर आणते बादलीत पाणी उतरवते. थोडंसं गार पाणी टाकते, विसर पाणी घेते. बापाला 2 मुली धरतात, त्या दोघी जणी बसायला ठेवतात आणि बापाला तिथे नेऊन बसवतात. घासून त्या बापाला आंघोळ घालतात. 1-2 मुली अंथरून झटकतात. अंथरून झटकल्यावर बापाला आणून पुन्हा ते अंथरुणावर बसवतात. मुलगी जवळ येते, म्हणते, बाबा माझ्या गरीब प्रपंचातून तुमच्यासाठी मी खायला आणले, खाजा खाऊ बाबा. बाप म्हणतो, काय कर, चेष्टा करते का तू माझी? तू गरीब परिवारातली, तू गरीब प्रपंचातली ना, आपला प्रपंच काही कुठं श्रीमंताचा आहे? तो बाप म्हणतो, काय आणलं? म्हणते, बाबा आलूची वडी भाकर आणली बाबा. बाप म्हणतो, हो ना ग, माझ्या लेकीच्या हातचं नाही खाणार तर कोणाच्या हातचं खाणार? तो बाप सांगतो, ती मुलगी हातावर भाकर घेते, भाकरीवर आळूची वडी ठेवते आणि तो घास ती बापाला चालते. अरे तो बाप काय नको रडतो. बाप म्हणतो,
म्हणतो, "आगे बघ ना ग, तो देव पण किती दावडी ना ग, 7 जन्माचं दुःख मला ह्या जन्मी भोगायला लावतो, बघ ना ग." म्हणते, "बाबा काय बिघडलं का? नव्हतं खायचं का माझ्या हातचं?" बाप म्हणतो, "नाही ग, तसं नाही." मुलगी घड्याळाकडे बघते, 4 वाजलेले असतात. म्हणते, "बाबा आता निघते बाबा, मी मोठं कुटुंब बघून दिले ना तुम्ही मला, मग आता तिथलं जाऊन पण मला थोडंफार करावं लागेल ना, एवढ्या माणसाचं स्वयंपाक करायचंय, मला थांबून जमन का बाबा?" अरे मुलगी निरोप घेते, दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकणार. बापाचा आवाज येतो, "म्हातारे, ए म्हातारे, अगं ते तिथं गोठ्यात कांदे ठेवले होते, ते कांदे घे आणि माझ्या आजीच्या पिशवीत दे बरं." अरे ते कांदे भरती नाही कुठं. तर बापाचा दुसरा आवाज येतो, "अगं मी तिथं लसणाच्या 2 चुड्या ठेवल्या होत्या, त्या तरी भर माझ्या आजीच्या पिशवीत." अरे ते भरून होते रे कुठं. लगेच बाप सांगतो, बाप म्हणतो, "अगं मी काल गावातून तो शेंगदाण्याचे कूट करून आणलंय, लसणाची चटणी वाटली, ती तरी दे गं माझ्या आजीला." लसणाची चटणी द्यायची वस्तू आहे का? नाही, पण देणारा असतो ना, तो बाप असतो बाप. आणि लेकीवर एवढं जीवापाड प्रेम करणारा जो बाप असतो, आज या परिवारातून तो बाप निघून गेलेला आहे. हो, अरे माझ्या मामाचा आज आधार तुटलाय. काहीही हो, तो बाप म्हातारा जरी असला, वाक्य जरी असला, जागेवर जरी असला आणि आजारी जरी असला ना, तर तो बाप म्हणजे घराचा आधार आहे. म्हणजे आधार आहे. तो बाप पुन्हा येणार नाही. कधी कधी जर मुलगी बाहेरला यायची रद्द झाली ना, तो बाप मुलीकडे जातो. जाताना पैसे नसतात बापाकडे, गरीब परिस्थिती असते ना, जातो. भरपूर दुकानं लागतात रस्त्याने जाता. पण काय करावं, सकाळी जेवलेला नसतो, बिना अन्न पाण्याचा आणि चपलेचा, फाटलेल्या कपड्यातला, मारलेल्या कपड्यातला, सुरकुतलेल्या चेहऱ्याचा तो बाप आणि चपलेचा पायी तो बाप निघतो मुलीला भेटण्यासाठी. आणि जाताना पैसे नसतात हो त्या बापाकडे. 10 रुपये सगळे डबे जात पडतो, सगळ्या पिशव्या जात पडतो. 10 रुपये निघतात, ते 10 रुपये तो बाप खिशात घालतो आणि खिशात घातल्यानंतर मुलीकडे निघतो. मुलीकडे जातो, मुलीची भेट घेतो. मुलगी बापाला बसवते, बापाला जेवायला घालते. निघायच्या टायमाला बाप खिशातून 10 रुपये काढतो, मुलीचा हात धरून 10 रुपये हातात देतो. म्हणतो, "अगं ताईडे, आगे समजून घे गं तुझ्या या गरीब बापाला. परिस्थिती नाही गं तुझ्या बापाची, गरीब आहे ना, फक्त 10 रुपये भेटले का घरात मला, म्हणून तेवढंच घेऊन आलोय गं. ज्यावेळेस परिस्थिती येईल ना, आगे बारीकपणे खूप केलं गं तुझ्यासाठी, पण आता नाही राहिले गं पैसे." अरे 10 रुपयाची सुद्धा जो किंमत करत नाही ना, तो मुलीकडे घेऊन जातो ना, तो बाप आहे. बाप तुम्ही ना, तुम्हाला बघायचं ना, ज्याच्या मुलीचे लग्न झालेलं नाही ना, त्यांना बघायचं ना बापाचं किती प्रेम आहे. एक विषाचा प्याला घ्या, बापासमोर जा, बापाला सांगा, "बाबा हे घ्या आणि प्या, त्याच्यात विष आहे बाबा." म्हणती, "बाबा हे जर तुम्ही पिले ना, माझ्या आयुष्याचं कल्याण होईल." अरे तो बाप त्या लेकरांसाठी विष प्राशन करतो. जो विष प्राशन करतो ना, त्याचं नाव बाप आहे. बाप मुलांसाठी तो कधीच कमी करत नाही. पण आज माझ्या बाबाने सुद्धा लेकरांसाठी काही कमी नाही केलं. पण नेमकी आता माझ्या मामाचा आधार सुटला आणि कंप्लीट आज 362 दिवस झाले माझे बाबा आज सोडून गेले. वेळ सांगू का, बापाचा आशीर्वादही तितकाच महत्त्वाचा असतो आणि बापाचा श्राप सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. आपल्याला बापाचा श्रापही महत्त्वाचा असतो आणि आशीर्वादही महत्त्वाचा असतो, तो आपल्याला पाहिजे. बापाचं इतकं प्रेम असतं ना मुलीवर, इतकं प्रेम. समजा जर एखाद्या गाडीवर ड्रायव्हर आहे, महिनाभर बाप घरी येत नाही, ती मुलगी ती मुलं रडतात हो बापासाठी. बाप कधीतरी घरी आला का करकचून मिठी मारतात त्या बापाला, म्हणतात, "बाबा तुम्ही इतके दिवस घरी नव्हते, कुठे गेले होते बाबा तुम्ही?" आणि पुन्हा आम्हाला
ग्लास भरते पाण्याचा, येता 2 घोट पिऊन घेते, झेपत नाही राहून तिला तो ग्लास, येता 2 घोट पिऊन घेते आणि आल्यानंतर बापाला देते. कसं पाणी देते? साखर टाकून. तिचे ओठ त्याला लागलेले असतात ना, तो बाप ते पाणी पितो. 1000 किलोमीटर जर प्रवास केला असता ना तर ते पाणी पिऊन त्या बापाचा अख्खा प्रवास नाही संपतो. हो ऐका, माझे बाबा एवढे भाग्यवान समजते मी. आज 4 मुलींचं कन्यादान माझ्या बाबाच्या हातून घडलेलं आहे आणि आज त्या मुली सगळीकडे येते. माझे मामा, माझ्या आया, माझ्या मावशा सगळीकडे त्या बापाला सापडतात. अखेर नातेवाईकांमध्ये बघतात, सगळे दिसतात, पण बाप दिसत नाही. बाप कितीही रडले ना फोटो समोर जाऊन तरीही तो बाप पुन्हा येणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत जीव लावा. गेल्यावर एकदा का आवी झाला, दोरा तुटला ना, परत तो जुळत नाही माऊली. हो ऐका, अरे 15,000 पगार घेणारा तो बाप असतो. तो बाप सकाळी 8ला जाणार, संध्याकाळी 10 वाजता घरी येणार. घरी आला, तोंड हात पाय धुतले, पत्नी म्हणली हो घ्या जेवायला बसून. समोर ताट केलं आणि बाप जेवायला बसला. समोर 7 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा बसला होता. म्हणतो बापाने त्याच्याकडे बघितलं. बाप होता तो. बापाच्या डोक्यात विचार आला. बाप म्हटला, अरे आपल्याला आज महिन्याला 15,000 रुपये पगार भेटतोय, सगळे 8 वाजता जातोय, संध्याकाळी 10 वाजता घरी येतोय. आपण आपल्या मुलांवर तरी ते दिवस नाही आले पाहिजे. किमान 50,000 रुपये पगार तरी माझ्या मुलाला भेटला पाहिजे, असा विचार तो बाप करतो. समोर बसलेल्या मुलांना सहज विचारतो तो बाप, बप्या काय बनायचं रे तुला मोठं होऊन? त्याने सांगावं, बाबा मला इंजिनियर बनायचंय. मुलगीला विचारतो, बाळे तुला काय बनायचं मोठं होऊन? ती सांगते, बाबा मला डॉक्टर बनायचंय. अरे समोर बसलेल्या आईने हे 2 शब्द ऐकावा आणि खरं तिच्या डोळ्यामध्ये हसू यावं. बापाने म्हणावं, काय ग काय झालं आणि कशाला रडतेस? म्हणतोय मुलं मला इंजिनियर बनायचंय, बनू दे ना त्याला इंजिनियर. मुलगी म्हणते ना मला डॉक्टर बनायचंय, बनू दे ना तिला डॉक्टर. ती म्हणते, अहो त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं का त्याचं कॉलेजचं ऍडमिशन घ्यायला आपल्याकडे पैसे नाही आणि तुम्ही म्हणता डॉक्टर इंजिनियर बनवायचं, कसं शक्य होणार? तो बाप जेवत नाही माऊली त्या दिवशी. उठतो आणि जाऊन बाजूवर जाऊन बसतो. विचार करत असतो तो बाप. त्याच्या डोक्यात एकच विचार, माझ्या मुलाला इंजिनियर बनवायचंच, माझ्या मुलाला इंजिनियर बनवायचंच. हाच विचार फक्त त्या बापाच्या डोक्यात असतो. दिवस रात्र तो बाप कष्ट करतो. कोणीतरी सांगितलेलं असतं, पुण्याचं इंजिनिअरिंगचं कॉलेज खूप मस्त आहे, चांगलं ऍडमिशन, चांगलं शिक्षण भेटतं तिथं. हा बाप घरात पैसे नव्हते, 200 रुपये घेतले, पिशवीत हात टाकला, 200 रुपये हातात आले, 200 रुपये घेतले, महामंडळाच्या एसटीत बसला. तो बाप पुण्याला गेला. फाटलेले कपडे होते, मारलेले कपडे होते, सुरकुतलेला चेहरा होता त्या बापाचा. तसाच गेला, तिथे जाऊन उतरला. उतरल्यानंतर शेजारी असलेल्या माणसाला त्या बापाने विचारावं, काका काका इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज कुठे हो? त्याने सांगावा, 2 किलोमीटर इथून पुढे गेलं का लगेच इंजिनिअरिंगचं कॉलेज. त्यांनी सांगावा 30 रुपये दे आणि तो रिक्षावाला तुला घेऊन सोडेल. आणि त्या बापाने विचार केला, येताना आपल्याला 100 रुपये खर्च झालाय आणि जर आपण आता 30 रुपये गेले तर 70 रुपयामध्ये आपलं जाणं होणार नाही. आणि त्या बापाने विचार केला, 30 रुपयासाठी तो बाप 2 किलोमीटर पायी पायी गेला. अरे जो बाप आपल्या मुलांना 2 किलोमीटर चालायला लागतं ना, 100 रुपये आपल्याला खर्चायला देतो ना, तो बाप आता 2 किलोमीटर पायी पायी चालत गेला. जाऊन त्या कॉलेजच्या बाहेर गेट वरती उभा राहिला. उभा राहताच तिथे बसलेल्या सिक्युरिटी गार्डला विचारलं, माझ्या मुलाचं ऍडमिशन घ्यायचंय, पुढे जावं लागेल मला.
ही जी लाईन दिसते ना, ही लाईन सगळे ऍडमिशन वाल्याचे. सगळे ऍडमिशन घ्यायला थांबले, तुम्ही सुद्धा त्या लाईनीत जाऊन थांबा का असं सांगितलं. अरे सगळे सूट बूट घालून आलेले लोक त्या गरीब बापाला बघितलं. फाटलेल्या चेहऱ्यात, फाटलेल्या कपड्याचा होता, सुरकुतलेल्या चेहऱ्याचा होता तो बाप त्या लाईनीत उभा राहिला. त्या लोकांनी बघितलं, त्यांना वाटलं कुठला भिकारीची का काय हा. त्याने सगळ्यांनी डोळा डावलला त्या बापाला. नंबर आला त्या बापाचा आणि ऑफिस मध्ये गेला. गेल्यानंतर तिथल्या साहेबांना सांगितलं, साहेब माझ्या मुलाचे ऍडमिशन करायचे हो असं सांगितलं. साहेब म्हणले, काका 4 लाख रुपये तुम्हाला भरावा लागतो आणि किमान तुम्ही 3.5 लाख रुपये तरी डिपॉझिट भरा. तुमची परिस्थिती पाहून काका 3.5 लाख रुपये तरी डिपॉझिट भरा असं त्या साहेबांनी सांगितलं. सांगितल्याबरोबर तो बाप ज्या पावलांनी गेलता ना, त्या पावलांनी तसंच रिटर्न आला. त्या बापाने अपेक्षा नाही सोडली. पोराला इंजिनिअरिंग बनवायचं ना, बनवायचं अशीच अपेक्षा धरली त्या बापाने. घरी आला, पदवी दरवाजाच्या बाहेर उभी होती, वाट बघत होती आपल्या पतीची. कधी येतो कधी नाही. साऱ्या सकाळचे गेले, पोटाला अन्न नाही, पाणी नाही, तसेच गेले. आणि तो बाप घरी येतो. घरी आल्यानंतर बघतो पत्नी दारात असते. पत्नी विचारते, का हो काय झालं, गेला होता ना, झालं का मुलाचं ऍडमिशन झालं. म्हणतो, अगं ऍडमिशन होईल का मुलाचं, पण किमान 3.5 लाख रुपये तरी आपल्याला डिपॉझिट भरावं लागल असं सांगितलं. तो बाप त्याने नातेवाईकांना फोन केला, बायकोच्या नातेवाईकांना फोन केला, गावातल्यांना विचारलं. अरे कोणीच मदत नाही केली त्या गरीब बापाला. तो बाप स्वतःच्या कारखान्याच्या मालकाकडे गेला. मालकाच्या चरणावर त्याने डोकं ठेवलं, रडायला लागला तो बाप. त्या बापाने विचारलं, सांगितलं, माझ्या मुलाला इंजिनिअरिंग मध्ये मला ऍडमिशन घ्यायचंय, किमान 3.5 लाख रुपये तरी आम्हाला डिपॉझिट भरायचंय असं सांगितलं. त्या मालकाने सांगितलं, मला तुम्ही 2 लाख रुपये तरी द्या, माझ्याकडे 2.5 लाख रुपये आहेत तरी असं सांगितलं. सांगितल्यानंतर तो मालक त्याला म्हणला, अरे तुला मागायला तरी कर्ज तोडायला लाज वाटत नाही का, आधीच आपल्या कारखान्यावर कर्ज माहिती ना तुला, काम कर आणि मग पैसे घेऊन जा. अरे तो बाप मान खाली घालतो आणि तसंच घरी येतो. स्वतःची जमीन 2 एकर जमीन तो बाप विकतो आणि कसे पैसे गोळा करतो. 3.5 लाख रुपये तो डिपॉझिट भरतो आणि स्वतःच्या मुलाला त्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये कामाला लावतो. त्या ठिकाणी तो मुलगा शिक्षण घेत असतो. काही महिने 2 महिने जातात. त्या पत्नीला खूप आजारल्यासारखं होतं, पण ती विचार करते, जर आपण आता आपल्या पतीला सांगितलं 3.5 लाख रुपये आपल्या मुलासाठी त्या पतीने भरले ना, आपला खर्च कुठून करायचा. विचार केला त्या पत्नीने सुद्धा आणि तिने सांगितलं नाही. अजून 2-3 महिने गेले की आणखी आजारली. त्या बापाने उचललं, गाडीत टाकलं, दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरने बाहेर यावं आणि बाहेर आल्यानंतर मान खाली घालावी आणि सांगावं, बाबा तुमच्या पत्नीला ब्लड कॅन्सर झालाय असं सांगितलं. अरे त्या बापाचे सगळ्या जगण्याचे आयुष्य गेलं, अख्ख्या त्याच्या बापाच्या इच्छा गेल्या. विचार करत होता तो बाप तरी सुद्धा. तो म्हणला, आता उपाय नाही, मुलाच्या कॉलेजसाठी सगळे पैसे भरले. तो बाप ज्या पावलांनी गेला ना, त्याच पावलांनी पुन्हा रिटर्न आला. काही महिने ती पत्नी जगली, काही दिवसांनी ती पत्नी गेली. आता राहिला होता फक्त एकटा बाप. अरे वर्ष झालं, 2 वर्ष झालं, मुलाचा फोन आला. मुलगा म्हणतो, बाबा 5 लाख रुपये डोनेशन, 5 लाख रुपये पॅकेज वर्षाचं, मला नोकरी लागली बाबा, मी ती नोकरीचा स्वीकार करतो. अरे त्या बापाला इतका आनंद झाला ना, त्या बापाचा आनंद सुद्धा मावेत नव्हता. त्या बापाने
पेढे वाटले. हो, काही दिवस झाले आणि काही दिवसानंतर त्या मुलाचे लग्न करायचं ठरलं. त्या बापाने एक चांगली स्थळ बघितलं, एक चांगली मुलगी बघितली आणि त्या मुलाचे लग्न करून दिलं. अरे त्या मुलाचं लग्न केल्यानंतर अजून 2 वर्ष गेले. 2 वर्षानंतर त्याच मुलाचा पुन्हा फोन आला का बाबा 10 लाख रुपये पॅकेज असणारी मला अमेरिकेतून फोन आलता आणि मला तिथं नोकरी लागली बाबा. त्यांनी मला आवर्जून आमंत्रण केले आणि मी त्या नोकरीचा स्वीकार करतोय. अरे बापाला आणखी आनंद झाला. पण काही दिवसांनी तो बाप रोज फोन करायचा, बाळा कसं चाललंय, बरे ना, माझी नको काळजी करू, मी आनंदात जीवन जगतोय, तू फक्त तुझा संसार सांभाळा. एक दिवस फोन केला असताना त्याच्या पत्नीने फोन उचलला, त्या बापाच्या सुनेने फोन उचलला आणि तिने सांगितलं, का हो तुम्ही आमच्या संसारात अडचण करता, का बरं तुम्ही आम्हाला सारखा फोन करून आमचा संसार तुम्ही डिस्टर्ब करता. त्या क्षणाला त्या बापाच्या हातातला फोन खाली सुटला आणि तिथून पुढे फोन सुद्धा त्या बापाने बंद केला. हाताला भेगा पडलेल्या काम करून भाकरी स्वतःच्या हाताने त्या बापाला करता येत नव्हती. पत्नी गतप्राण झाली होती. अरे त्या बापाला गळ्यात झोळी अडकावी आणि घरोघरी त्या बापाने भिक्षा मागण्यासाठी जावं, पोटासाठी काहीतरी करायचं ना. तो बाप भिक्षा मागण्यासाठी घरोघरी गेला. एका घरी गेला, एक जणाने विचारलं, अख्ख्या गावात पेढे वाटीत होताना मुलाला नोकरी लागली, आता कुठे तुझा मुलगा, कुठे पैसे आणि काय तुझं 10 लाख रुपये पॅकेज होतं ना. अरे त्या बापाने तिथून घरी यावं आणि 10 मोकळून रडावं. पण वेळ त्या मुलावर आली. मुलावर इतका आजारला, हृदयाचा त्रास त्या मुलाला व्हायला लागला. अमेरिकेच्या दवाखान्यात गेला. अमेरिकेच्या दवाखान्यात घेऊन डॉक्टरने भरपूर खर्च सांगितला. त्याचे सगळे पैसे गेले. शिल्लक राहिले होते लाख रुपये, शिल्लक राहिले होते फक्त. त्याला वाटलं तालुक्याच्या ठिकाणी जावं. तालुक्याच्या ठिकाणी जर गेलं तर आपल्याकडचा माणूस समजून खर्च कमी सांगतील, म्हणून तालुक्याच्या ठिकाणी तो आला. आणि आल्यानंतर त्याने डॉक्टरला सांगितलं. डॉक्टर म्हणले 4 लाख रुपये खर्च लागेल. त्याने सांगावं, डॉक्टर अहो माझ्याकडे फक्त लाख रुपयाचे हो. अमेरिकेतल्या डॉक्टरने अख्खा पैसे घेतले पण माझं ऑपरेशन मात्र केलं नाही. डॉक्टर म्हणले जमणार नाही, पैसे भरा, लगेच ऑपरेशन सुरू करू. काही दिवस गेले. पत्नीला सांगितलं, पत्नीच्या माहेरच्यांना सांगितलं, कामावरच्या मित्रांना सांगितलं, साहेबांना सांगितलं, पण पैसे कोणी दिले नाही ना. पण ऐका, काही दिवसांनी 2-3 दिवसांनी 9 वाजता तो डॉक्टर आयसीयू मध्ये आला. आल्यानंतर सांगितलं तुमचं ऑपरेशन होणार आहे. एका माणसाने तुमचे पैसे भरले. तो म्हटला, डॉक्टर अहो कोण आहे तो देव माणूस. मी माझ्या पत्नीला सांगितलं, तिच्या कानात सुनेचे कानातले असून त्या पत्नीने ते कानातले दिले नाही. मी माझ्या सासरीकडच्या लोकांना, पत्नीच्या माहेरकडच्या लोकांना फोन करून विचारलं, तिने सुद्धा पैसे दिले नाही. आणि असा कोण देव माणूस आहे, असा कोण अनोळखी आहे तर त्यांनी माझ्या मरणाच्या काळात मला मदत केली. तुम्हाला ऑपरेशन तर हो द्या, ऑपरेशन झाल्यानंतर सांगतो. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला. महिना झाल्यानंतर तो डॉक्टरच्या केबिन मध्ये आला. म्हणलं, डॉक्टर आता तरी सांगा कोण होता तो देव माणूस ज्याने ओळख नसताना सुद्धा माझी मदत केली. तो डॉक्टर सांगला, मला माणूस नाही सांगता येणार, अहो काहीतरी ओळख सांगा. डॉक्टर म्हणले, दवाखान्याच्या बाहेरीवर जो माणूस हातात विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन रोज रडतोय, तिच्यावर डोकं आपटतोय, सांगतोय माझ्या मुलाचं ऑपरेशन नीट होऊ दे, माझा मुलगा बरा होऊ दे, असं जो व्यक्ती म्हणतोय ना, त्याने तुझ्या ऑपरेशनचे पैसे दिले. अरे तो मुलगा पळत डॉक्टर बाहेर गेला. दवाखान्याच्या पायरीवर जाऊन थांबला. पायरीवर जाऊन बघतोय तर काय, बाहेर कोण येतं, खरोखरच एक व्यक्ती हातात विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन रडत होता आणि म्हणत होता, माझ्या मुलाचं ऑपरेशन सुरू होऊ दे, माझा मुलगा वाचू दे. देवा तुला सगळं जग
जरी गेले ना तर वरती जाऊन हीच प्रार्थना करत असणार का असा रत्न असा एक रत्न पुढच्या जन्मी सुद्धा हाच रत्न माझ्या पोटी जन्माला यावा अशी इच्छा माझ्या बाबाला केली. हो मी म्हणत नाही आई काय करत नाही. आई माया देणारी. ऐका या जगात दोन गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नव्हे बा. माया लावणारी आई भविष्य सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं। वो देती है दुआ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी बाबांच्या वर्षाश्राद्धानिमित्त आलेले सगळे पाहुणे असतील, लांबून नारायणगाववरून आलेले माझे मामांते असतील, बेलापूरवरून आलेले आजोबा असतील, सगळे पुण्यावरून आलेले नाना असतील, सगळे असतील. सगळ्यांचं नावोल्लेख घेऊ शकत नाही, चुकून राहिला तर माफ करा. आलेले सगळे पाहुणे असतील. बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्वांचे चरणी नतमस्तक होते. बाबांचे सुद्धा चरणी नतमस्तक होते. आई वडिलांचे चरणी नतमस्तक होते. गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होते. भगवान परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होते आणि सगळे पूर्ण आज या ठिकाणी कैलासवासी जयराम संतू गायकर आमचे मामा यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी या मामांची नात म्हणजे सुनीता प्रकाश गोलवडे, बरोबर ना? सुनीता प्रकाश गोलवडे यांची कन्या समृद्धीताई महाराज गोलवडे यांनी आपल्या वाणीमधून अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी भगवंताची भक्ती आणि आपल्या आजोबांच्या प्रती प्रेम व्यक्त करत असताना जी भगवंताची सेवा केली त्याबद्दल मी गायकर परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या महाराजांना म्हणजे समृद्धीताई गोलवडे यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी अतिशय या लहान वयामध्ये आपण एवढी प्रगती केली, अशीच प्रगती आपली उत्तरोत्तर होत जावं अशी आम्हा सर्वांच्या तर्फे आपणास सदिच्छा देतो. आणि या ठिकाणी मी ब्राह्मणवाडा गावच्या वतीनं यशवंती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सर्व परिवाराच्या वतीनं मी यशवंती सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन माननीय श्री भरतजी आरोटे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि श्रद्धांजलीपर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथम
स्मरण आज आहे. त्या निमित्ताने बदगी वारकरी संस्थान बदगी वारकरी संस्था या संस्थेच्या विद्यार्थिनी संगीताई वळवळे यांनी सुश्राव्याचं प्रवचन आज आपल्यासमोर केलं. आणि खरोखर हे लहान लहान मुलं आज उद्याचे कीर्तनकार असेल पण तबलावादक असेल हे घडवण्याचं काम ज्या महाराज करतात. खरोखर त्यांनाही धन्यवाद. या बाबांच्या जाण्याने सर्व नातेवाईक आत्मीयांना जे दुःख झाले ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने त्यांना द्यावी. त्यांना मी माझ्या आरोग्य परिवारातर्फे तसेच यशोमंदिर परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. यानंतर बदगी गावचे सरपंच श्री प्रणेश शिकोटे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. कैलासवासी जयराम संत गायकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गायकर परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि ब्राह्मणवाडा गावचे सर्व ग्रामस्थ, खरं तर बाबांची नात समृद्धताईंनी खरोखर अत्यंत सुंदर असे कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे. आणि कीर्तनातच त्यांनी आपल्या बाबांविषयी आपलं जे मनोगत आहे ते खरोखर अत्यंत प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श होईल असं भावनात्मक वर्णन त्यांनी केलं. आणि कीर्तनातच त्यांनी असं सांगितलं की आज बाबांचा मुक्तीचा दिवस आहे. खरोखर या बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत चांगला असं कार्यबोध केलं असेल तर आपल्या नातीला त्यांनी दिशा दिली. आणि एक कीर्तनकार होण्यासाठी त्यांनी जी प्रेरणा दिली ती खरोखर मी परमेश्वराचा आभार मानेन की समृद्धीताईंनी सुद्धा खरोखर अत्यंत सुंदर असं कीर्तन करून बाबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. असो, मी या ठिकाणी आणखी एक नमूद करतो की या समृद्धीताईंना घडवण्यासाठी आमच्या बदगी गावचे जी श्री संत मुकाबा वारकरी शिक्षण संस्था आहे, त्याचप्रमाणे कालिकांत विद्यालय असेल आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण निलेशजी महाराज बोडके असतील, त्यांनी खरोखर अतोनात कष्ट घेऊन या विद्यार्थ्यांची जी प्रगती केलेली आहे, त्यांच्यावरती जे संस्कार केलेले आहेत, खरोखर मी परमेश्वराचे आभार मानतो. आणि आमच्या गावचा हे भूषण अभिमान उत्तरोत्तर प्रगती करत जाऊ. असो, त्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या विद्यालयाचे सन्माननीय आडावे सर आपणही उपस्थित झालात. मी या बाबांना श्रद्धांजली अर्पण करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर ब्राह्मणवाडा गावचे माजी उपसरपंच माननीय श्री भारत आरोटे सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि बाबांना श्रद्धांजली अर्पण करावी. कैलासवासी जयराम संत गायकर या मामांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. वास्तविक पाहता मामांचा 92 वर्षाचा जीवनपट जर पाहिला तसं पूर्ण आयुष्यभर त्या ठिकाणी आपल्या काळ्याची सेवा करून ह्या मामाने आपला प्रपंच चालवला. आणि त्यांची जे 2 मुलं असतील त्याच्यामध्ये पाटील असेल, त्याच्यानंतर आमचे दत्तूदाजी असतील, त्या सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या वडिलांची चांगली सेवा केली. आणि आज त्या ठिकाणी बोलता बोलता एक पक्ष होऊन गेलं, त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आपल्या संपूर्ण नातेवाईक असतील, मुलं असतील, सर्वांना चांगले संस्कार करून बाबा सुखा समाधानाने त्या ठिकाणी आनंदात विलीन झाले. आणि म्हणून खरोखर या ठिकाणी त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांच्या मुलांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बाबांची नात या ठिकाणी या ताईंनी अतिशय सुसरावे असं अतिशय लहान वयामध्ये चांगलं कीर्तन या ठिकाणी चांगलं प्रवचन सेवा आपल्यासमोर सादर केली. खरोखर मी या ताईला धन्यवाद देतो. आणि या ताईचे जे गुरु असतील त्या ठिकाणी निलेशजी महाराज बोडके असतील, खरोखर अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये
या संपूर्ण वारकरी शिक्षण संस्थेचा चालू आहे आणि या मुलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्याचं काम हे महाराज करत आहेत। या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खरोखर महाराजांचं कौतुक करावं म्हणत होणार आहे, कारण आपण त्या ठिकाणी 2 शब्द बोलणं आपल्याला 4 माणसांपुढे जमत नाही आणि एवढ्या लहान वयामध्ये आपण एवढ्या जनसमुदायापुढे प्रवचन रूपी सेवा त्या ठिकाणी करणं सोपं नाही आणि त्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या ठिकाणी कीर्तन करावं लागतं, काही बोलता येत नाही। अतिशय चांगल्या पद्धतीने प्रवचन रूपी सेवा असेल या ठिकाणी त्यांच्या हातून झाली, त्याबद्दल त्यांना पुन्हा धन्यवाद देतो। त्या महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि या बाबांना त्या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करताना थांबतो। ओम शांती, ओम शांती, ओम शांती। यानंतर आपलं कर्तव्य आहे, त्यांनी या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा केली, त्यांचे आपण आभार मानलेलेच आहेत, परंतु त्यांचा या ठिकाणी गायक परिवाराच्या वतीने सत्कार होतोय आणि म्हणून या ठिकाणी आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण समृद्धीताई फुलवडे यांचा या ठिकाणी या मुलीचे आजोबा श्री शिवराम बाबा गायकर प्रसिद्ध बैलांचे व्यापारी या ठिकाणी हजर आहेत। या बाबांना मी विनंती करतो की आपण कीर्तनकार महाराजांचा सन्मान करावा। आपला सन्मान व्हावा, याच्यापेक्षा दुसरं मोठं सुख जीवनात कोणतंच नाही आणि ते सुख या ठिकाणी या महाराजांना प्राप्त होतंय। खऱ्या अर्थानं आपलं पूर्वजन्मीचं पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, सन्मुख तो झालो कैसा संत चरणी पावलो, या उक्तीप्रमाणे आज खऱ्या अर्थानं या मुलीला एक सोन्याचा दिवस उगवला असं म्हणायला हरकत नाही।